पार्ट आहे व्हॉट इज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे बाह्य पर्यावरण. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये आर्थिक पर्यावरण आणि आर्थिकेतर पर्यावरण या दोन मुख्य पर्यावरणांचा समावेश केला जातो. सो व्हॉट इज आर्थिक पर्यावरण? आर्थिक पर्यावरण काय आहे? मानवी समूहाच्या धनोपार्जन आणि त्यांच्या खर्चाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या कार्यांना प्रभावित करणाऱ्या निकटवर्ती परिस्थिती आणि शक्तींना व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण असे म्हणतात. मानवाच्या आर्थिक जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणाऱ्या सर्व प्रकारच्या घटकांचा व्यवसायाच्या आर्थिक पर्यावरणात समावेश होतो. याचा अर्थ असा की व्यवसायावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणाऱ्या सर्व प्रकारच्या शक्तींच्या समूहाला व्यवसायाचे आर्थिक पर्यावरण असे म्हणतात. आर्थिक पर्यावरणामध्ये मानवाच्या आर्थिक कार्याशी संबंधित असल्यामुळे त्यात कृषी, उद्योग, व्यापार, वाणिज्य, परिवहन, विमा, अधिकोषण, दूरसंचार, शासकीय इत्यादी सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यांचा समावेश केला जातो. आर्थिक पर्यावरणावर भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितींचा देखील परिणाम होत असतो. सो व्हॉट इज आर्थिक पर्यावरण आणि विच इज द कंपोनेंट्स ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट? दीज आर ॲज फॉलोज. सो आर्थिक पर्यावरणाचे मुख्य घटक कुठले कुठले आहे, त्याचे कंपोनेंट्स विच इज दी कंपोनेंट्स ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट ते त्यांनी खाली दिलेले आहेत. काही पॉईंट्स तिथे क्लिअर करून देते. सो फर्स्ट आहे नॅचरल रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस, सोशल अँड कल्चरल इन्स्टिट्यूशन्स, सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट, इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट, मॉनिटरी अँड फिजिकल पॉलिसीज, इकॉनॉमिक लॉ, मार्केट कंडिशन्स, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन्स अँड लेबर कंडिशन्स. हे पॉईंट्स इथे त्यांनी दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने. देशातील नैसर्गिक संसाधनाचा आर्थिक पर्यावरणाशी निकटचा संबंध असतो, जवळचा संबंध असतो. नैसर्गिक परिस्थितीशी अनुकूलता, नैसर्गिक संसाधनांची भरपूर उपलब्धता आणि त्यांचा योग्य उपयोग इत्यादींमुळे आर्थिक विकास, समृद्धी आणि रोजगारात देखील वाढ होत असते. सेकंड पॉईंट आहे व्हॉट इज दी मानव संसाधने म्हणजे ह्युमन रिसोर्सेस. देशाच्या आर्थिक विकासात मानव संसाधनांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ज्या देशातील लोक स्वस्थ, बुद्धिमान, कुशल, सुशिक्षित असून ते आर्थिक कार्याकरता पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात, त्या देशाचा आर्थिक विकास द्रुतगतीने म्हणजे मोठ्या प्रमाणात होत असतो. थर्ड पॉईंट आहे व्हॉट इज दी सोशल अँड कल्चरल इन्स्टिट्यूशन्स. मानवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथा आणि रीतिरिवाजांचा देशाच्या आर्थिक पर्यावरणावर देखील खूप मोठा असा परिणाम होत असतो. त्यामध्ये काही चांगल्या प्रथा असतील, चांगल्या रीतिरिवाज असतील, ज्या देशासाठी, आपल्या समाजासाठी उन्नतीकडे नेण्यासाठी फायदेशीर ठरत असतील, आणि काही ज्या आहे त्या अंधविश्वासामुळे आर्थिक उन्नतीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असतात. त्यानंतरचा पुढचा पॉईंट्स आहे सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, वैज्ञानिक आणि तांत्रिकीय विकास. कोणत्याही देशातील वैज्ञानिक आणि तांत्रिकीय क्षेत्रात झालेला विकास हा देशाचे आर्थिक पर्यावरण प्रभावित करत असतो. नवीन नवीन शोध आणि नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे कृषी, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात विकासाच्या नवीन वाटा उपलब्ध होत असतात. त्यामुळे लोकांच्या उत्पादनात वाढ होते, रोजगारात वाढ होतो आणि त्यातून आर्थिक उन्नती देखील घडून येत असते. फिफ्थ पॉईंट आहे इकॉनॉमिक सिस्टीम. देशाने स्वीकृत केलेल्या आर्थिक प्रणालीचा देखील आर्थिक पर्यावरणात परिणाम होत असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आर्थिक क्रियांवर शासकीय नियंत्रण नसते. त्यामुळे आर्थिक विकासाला भरपूर संधी उपलब्ध असल्या तरी या आर्थिक प्रणालीत आर्थिक शोषण, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण, भ्रष्टाचार, व्यापार संकटाचे संकट इत्यादी दोष निर्माण होत असतात. त्यानंतर आहे व्हॉट इज द सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. देशातील शासन पद्धतीमुळे देखील आर्थिक पर्यावरण प्रभावित होत असते. साम्यवादी शासन प्रणालीत उत्पादनांच्या साधनांवर सामूहिक मालकी आणि केंद्रीय आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून जलद आर्थिक विकास आणि अधिकतम सामाजिक कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. उसके बाद आहे मौद्रिक आणि राजकोषीय धोरणं, मॉनिटरी अँड फिजिकल पॉलिसीज. देशातील सरकारच्या मुद्राविषयक आणि राजकोषीय धोरणांचा देशाच्या आर्थिक पर्यावरणावर देखील खूप मोठा प्रभाव पडत असतो. हे पॉइंट्स आहे विच इज द कंपोनेंट्स ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. देन उसके बाद है व्हाट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बिजनेस एन्व्हायरमेंट.
इम्पॉर्टन्स अँड ॲडव्हान्टेजेस विच इज द स्टडी ऑफ अ बिझनेस एन्व्हायरमेंट. व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि प्रभावी कार्यसंचालनाच्या दृष्टीने व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या अभ्यासामुळे व्यावसायिक पर्यावरणात होत असलेल्या वर्तमान आणि प्रभावी परिवर्तनासंबंधी माहिती उपलब्ध होत असते. त्यामुळे या परिवर्तनाचा आपल्या व्यवसायावर कोणता अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो याची पूर्वसूचना मिळते. व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासामुळे काही ॲडव्हान्टेजेस, काही फायदे त्यांनी इथे सांगितलेले आहेत. फर्स्ट पॉईंट आहे, उद्योग व्यवसायाच्या विकासाकरिता विस्तृत योजना तयार करता येतात आणि दीर्घकालीन धोरणे निश्चित करता येतात. सेकंड पॉईंट आहे, देशी विदेशी बाजारात भविष्यात होणाऱ्या संभाव्य परिवर्तनाचा अंदाज घेता येतो आणि त्यासाठी तांत्रिकीचे आधुनिकीकरण करण्याची योजना देखील तयार करता येते. देन त्याच्यानंतरचा थर्ड पॉईंट आहे, व्यावसायिक पर्यावरणाच्या सातत्याने अभ्यास केल्यास आपल्या देशी आणि विदेशी स्पर्धकांच्या योजनांचे विश्लेषण करून त्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रभावी योजना तयार करून राबवता येतात. अंतर्गत पर्यावरणाचे परीक्षण केल्यामुळे संघटनेतील दोष, उणिवा लक्षात येतात आणि त्यांच्या निवारणार्थ योग्य ती पावले वेळीच उचलता येतात. हे वॉट इज दी हे काही इम्पॉर्टन्स आणि त्याचे फायदे इथे त्यांनी सांगितलेले आहेत. देन त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत विच इज दी प्रोसेस, व्यावसायिक पर्यावरण विश्लेषणाची प्रक्रिया, द प्रोसेस ऑफ एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. त्याचे काही पॉईंट्स आपण इथे पाहणार आहोत. द प्रोसेस ऑफ एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. पर्यावरण विश्लेषण ही एक आव्हानात्मक, जटिल, वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे. या ॲनालिसिससाठी परीक्षण, स्कॅनिंग, मॉनिटरिंग, सूक्ष्म देखरेख आणि पूर्वानुमान म्हणजे फॉरकास्टिंग आणि मूल्यांकन अशा लागोपाठ काही प्रोसेस करावी लागते, काही प्रक्रिया करावी लागते. सो फर्स्ट स्टेज आहे परीक्षण, सेकंड आहे मॉनिटरिंग, थर्ड आहे फॉरकास्टिंग पूर्वानुमान आणि लास्ट आहे असेसमेंट म्हणजे मूल्यांकन. या काही त्यांनी प्रोसेस इथे आपल्याला सांगितलेले आहे, त्याचे पॉईंट्स त्यांनी इथे क्लिअर केले. त्यानंतरचा पुढचा पॉईंट्स आहे व्हॉट इज द लिमिटेशन्स ऑफ एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. त्यामध्ये 4 पॉईंट्स इथे क्लिअर करून दिले की पर्यावरण विश्लेषण भविष्य कथन करणारे तंत्र नाही किंवा त्यामुळे अनिश्चितता ही दूर होत नाही. पर्यावरण विश्लेषणाच्या दरम्यान गृहीत न धरलेल्या घटना घडून येऊ शकतात. सेकंड पॉईंट आहे, संघटनात्मक कार्ये प्रभावीपणे पार पाडली जातीलच अशी हमी पर्यावरण विश्लेषणातून मिळत नाही. थर्ड आहे, पर्यावरण विश्लेषणातून निष्पन्न झालेल्या निष्कर्षाचा उपयोग व्यावसायिक संघटना किती कष्टाने आणि सामर्थ्याने करतात यावर पर्यावरण विश्लेषणाचे यश अवलंबून असते. अँड द लास्ट वन इज ती पर्यावरणीय परीक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे व विश्वास ठेवणे धोक्याचे देखील असते. ह्या लिमिटेशन्स ऑफ एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस हा पॉईंट्स ते क्लिअर झालेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ you students.